आज आहे वैराग्याचा त्याग। गौतमाने सुरू केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश यांचे स्वरूप अत्यंत उग्र असे होते। अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश 6 वर्षेपर्यंत चालले होते। 6 वर्षानंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले की त्याला हालचालही करता येत नव्हती। तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता आणि ज्या प्रश्नावर त्याचे मन केंद्रित झाले होते त्या ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला एक किंचितही उलगडा झाला नव्हता। तो स्वतःशीच विचार करू लागला, हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही। काही जण इहलोकासाठी दुःख भोगतात तर इतर लोक स्वर्गलोकासाठी कष्ट सहन करतात। आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणी मात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात। माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय? मी जो दोष देतो तो प्रयत्न नव्हे, कारण हा प्रयत्न हीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे। माझा प्रश्न असा आहे की शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल का? ज्या अर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबते त्या अर्थी विचारांवर ताबा ठेवणे हेच योग्य होय। विचाराखेरीज शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे। जर केवळ शरीराचाच विचार करावयाचा असता तर अन्नशुद्धीने पावित्र्य लाभले असते, पण मग कर्त्यामध्येही पावित्र्य असतेच। पण त्याचा काय उपयोग? ज्यांची शक्ती नष्ट झाली आहे, भूक, तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे, थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही। जे ध्येय मनाच्या सहाय्याने गाठावयाचे आहे ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तो ते कसे गाठू शकेल? खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते। त्यावेळी उर्वेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता। सुजाता नावाची त्याला मुलगी होती। सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठविले। त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की तो वृक्ष देवच अवतरला आहे। सुजाता आली आणि स्वतः शिजविलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमाला वाढले। ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला। सुप्पतिट्ट नावाच्या घाटावर त्याने आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले। याप्रमाणे त्याची वैराग्य मार्गाची कसोटी संपली। तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले ते 5 तपस्वी त्याच्यावर रागावले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले। सिद्धार्थ गौतमाने जेव्हा तपश्चर्या सुरू केली तर ते अत्यंत कठीण अशी तपश्चर्या होती आणि ही तपश्चर्या त्याने किती वर्षेपर्यंत चालू ठेवली?
6 वर्षेपर्यंत ही तपश्चर्या चालली होती आणि 6 वर्षानंतर त्याचे शरीर कसं झालं होतं, एकदम क्षीण झालं होतं. त्यांना हालचालही करता येत नव्हती. एवढं शरीर त्यांचं अशक्त झालेलं होतं. तरी पण 6 वर्षेपर्यंत एवढी कठीण तपश्चर्या करून सुद्धा त्यांना नवीन प्रकाश दिसला नव्हता. ज्या प्रश्नावर त्यांचे मन केंद्रित झाले होते त्या दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला काही सुद्धा उलगडा झाला नव्हता. आणि मग सिद्धार्थ गौतम स्वतःशीच विचार करायला लागले की हा मार्ग काही चांगला नाही, हा मार्ग ज्ञानाचाही नाही किंवा वासना मुक्त होण्याचा सुद्धा हा मार्ग नाही. म्हणून त्यांना असं वाटलं की माझ्या बाबतीत देखील असंच झालं असेल का, नाही काय, असे ते स्वतःला प्रश्न विचारत होते. आता त्यांचा मार्ग कोणता होता? माझा प्रश्न असा आहे की या शारीरिक जे दुःख आहे त्या दुःखांना दूर करणे हा प्रश्न होता की दुःख कशामुळे उत्पन्न होते आणि नष्ट कशामुळे होते, हा प्रश्न त्यांचा होता. आणि मग त्यांनी विचार केला की हे जे कार्य आहे हे मनाच्या प्रेरणेने आपलं शरीर कार्य करते. मनाशिवाय हे शरीर कार्य करू शकत नाही आणि कार्य करण्याचे थांबते ते सुद्धा या मनाच्या प्रेरणेमुळे. आणि म्हणून विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य आहे असं त्यांना वाटलं. नाहीतर हे शरीर काय आहे कुत्रा जसं सैरावर धावत सुटते त्याप्रमाणे हे शरीर सुद्धा त्या कुत्र्याप्रमाणे असू शकते. कारण या विचारावर जर माणसाच्या मनाचा ताबा नसला तर. आणि म्हणूनच त्यांनी मग हे वैराग्याचा त्याग करण्याचे ठरविले. मग उर्वेला या ठिकाणी सेनानी नावाचा एक गृहस्थ राहत होता. त्याला सुजाता नावाची एक मुलगी होती आणि त्या सुजाताने त्या वटवृक्षाला काय केला होता, नवस केला होता. कशासाठी? जर मला मुलगा झाल्यास मी दरवर्षी या वटवृक्षाखाली मी नवस फेडण्यासाठी येत जाईन. आणि मग तिने तिची दासी जी होती पन्ना नावाची, त्या दासीला त्या वटवृक्षाखालची जागा साफ करायला सांगितले, पाठवलं. आणि मग जेव्हा ती पन्ना नावाची दासी त्या ठिकाणी आली तर तिला त्या वटवृक्षाखाली कोण दिसलं? गौतम बसलेले दिसले. आणि मग तिला असं वाटलं की हा वृक्ष देवच अवतरलेला आहे. आणि ही बातमी तिनं सुजाताला जाऊन सांगितली. सुजाता तिने स्वतःच्या हाताने शिजविलेले अन्न एका सोन्याच्या पात्रात ती गौतमाला वाढण्यासाठी घेऊन आली आणि त्या गौतमाला ते पात्र दिलं. आणि मग सिद्धार्थ गौतम ते पात्र घेऊन कुठे गेला? निरंजना नदीच्या काठी गेला. त्या ठिकाणी सुप्पतिट्ट नावाचं घाट आहे. तर त्या घाटावर जाऊन सिद्धार्थ गौतमाने आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे त्याने भक्षण केले. याप्रमाणे त्यांची वैराग्य मार्गाची कसोटी संपली. मग ही तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा सिद्धार्थ गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर जे 5 सोबती होते, जे 5 परिव्राजक होते, ते त्याच्यावर रागावले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले. आहे भाग 4, ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी, नव्या प्रकाशासाठी चिंतन. अन्न भक्षण करून ताजातवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला.
सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले. ते अपयश इतके मोठे होते की कोणाही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते. त्याला अर्थातच वाईट वाटले, पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही. एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटे. त्याला इतकी आशा वाटे की सुजाताने पाठविलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला 5 स्वप्ने पडली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपणाला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नांचा अर्थ लावला. त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र निरंजना नदीत फेकून तो म्हणाला, जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे, नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे. आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने उर्वेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला. तेथे त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिला. आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला. 4ही दिशांची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशेची निवड केली, कारण सर्व प्रकारची अपवित्रता चालविण्यासाठी मोठमोठे ऋषी नेहमी याच दिशेची निवड करतात. गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला. ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला, कातडी, स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमांस शुष्क झाले तरी चालेल, परंतु पूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही. नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा ही दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाली आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निश्चित करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्यांची पुढील प्रमाणे स्तुती केली. हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादत आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे, त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच. हे कमलनयना, ज्या अर्थी आकाशात पंख फडफडवीत असलेले पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहे आणि आकाशात मंद मंद वायू लहरी वाहत आहे, त्या अर्थी आपण इच्छिलेले फळ आपल्याला मिळणारच. चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना, ज्यांना पुराणांतरी माराची किंवा कामाची मुले असे म्हणतात, त्यांनी त्यांच्या मनावर आक्रमण केले. कदाचित माराची ही अवलाद आपल्याला पराभूत करतील आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली. दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्याला माहीत होते. म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाला,
माझ्यामध्ये श्रद्धा आहे, शौर्य आहे आणि शहाणपण आहे. तुम्ही दुष्ट वासनांनी माझा पराभव कसा करू शकाल? नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील, पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही. जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते. एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावड्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले. गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळा तिथून निघून जातो. त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावड्याप्रमाणे दुष्ट वासनांनीही निराशेने गौतमाला सोडून दिले. सिद्धार्थ गौतम आतापर्यंत जो काही त्यांना अनुभव आला होता त्या अनुभवाविषयी स्वतःशीच ते विचार करू लागले. आणि आपण जेवढं काही आतापर्यंत केलं नाही, ज्ञानमार्गाचे शिक्षण घेतले, वैराग्याची कसोटी घेतली, परंतु आपल्याला त्यामधून काहीही यश मिळालेलं नाही. फार कठीण होतं. परंतु ते बोधिसत्व होते, पुढं बुद्ध होणारे होते. 6 वर्षे म्हणजे एकदम कमी खाऊन जीवन जगले. सगळं मांस त्या हाडाला चिकटलं, नुसता हाडाचा सांगाडा राहिला होता. म्हणून त्यांनी ते सहन केलं आणि ते जगले बुद्ध होण्यासाठी. दुसरा माणूस मरून गेला. तर आपल्याला 1-2 दिवसच जर आपण जीवू नका कसं वाटतं ते नाही. त्यांनी तर ते तपश्चर्या किती वर्षे केली? 6 वर्षे केली. परंतु तरी त्यांना असं वाटे की मला काही ना काही मार्ग सापडेल, यातून माझी सुटका होईल, असं त्यांना वाटत होतं. आणि मग सुजाताने ते जेव्हा खीर दिली नाही काय, खीरदान दिली, आणि ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाने त्या अन्नाचं सेवन केलं, ती खीर ग्रहण केली, आणि त्याच रात्री त्यांना किती स्वप्न पडले? 5 स्वप्न पडले. आणि जेव्हा तो सकाळी जागा झाला सिद्धार्थ गौतम, तेव्हा त्या स्वप्नाचा अर्थ त्यांनी असा लावला की मला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार, असा त्या स्वप्नाचा अर्थ त्यांनी लावला. म्हणून ते मग आपलं जे पुढचं भविष्य आहे तो त्यांनी स्वतः जाणण्याचा प्रयत्न केला नाही काय. आणि म्हणून की पुढं आपल्याला ज्ञानप्राप्ती होते किंवा नाही होत, म्हणजे आपण स्वतःला आजमावून पाहत असं म्हणत नाही काय. म्हणून ज्या पात्रामध्ये सुजातानं खीरदान केली होती ते पात्र नदीत फेकून असं फेकला आणि म्हणाला, काय म्हणाला? मला जर ज्ञान प्राप्त होणार असेल तर हे पात्र उलट दिशेने जाऊ दे, जर मला ज्ञान प्राप्त होणार नसेल तर हे खालच्या दिशेने जाऊ दे. आणि खरोखरच ते पात्र वरच्या दिशेने वाहत गेलं आणि काळ नावाच्या राजाच्या त्या निवासस्थानी जाऊन ते डुबलं नाही का. मग त्याला अशी खात्री आली की आपल्याला ज्ञान प्राप्त होणार. आणि मग उर्वेला सोडली. ज्या ठिकाणी तपश्चर्या केली, तपश्चर्या कुठे केली होती? उर्वेला इथं. आणि ते सोडल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास ते कुठं निघाले? गयेला जाण्यासाठी निघाले. त्या गयेमध्ये एक पिंपळाचं झाड पाहिलं आणि आपल्याला नवा मार्ग असा दिसेल म्हणून त्या ठिकाणी चिंतन करण्याचं त्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी ठरविलं. आणि मग त्या झाडाची निवड केल्यानंतर 4ही बाजूची त्यांनी निवड केली की आपण कोणत्या दिशेने बसलं पाहिजे. मग त्यांनी पूर्व दिशेची निवड केली, कारण सर्व प्रकारची अपवित्रता घालवण्यासाठी
सगळे काही जे काही अगोदर होऊन गेलेले जे ऋषीमुनी आहेत ते नेहमी पूर्व दिशेची निवड करीत व ते पूर्व दिशेनेच बसत होते. म्हणून सिद्धार्थ गौतमाने त्या पूर्व दिशेची निवड केली आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली पद्मासन घालून, नाही काय, पाठ सरळ ठेवून त्या पिंपळाच्या झाडाखाली ते बसले आणि मग ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने ते स्वतःशीच म्हणाले, माझी कातडी गळून पडली तरी चालेल, माझं हाडे तुटून पडलं तरी चालेल, नाही का, सुकून गेली तरी चालेल, माझ्या शरीरातलं सगळं रक्त आटलं तरी चालेल, परंतु मी हे आसन मला पूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय मी सोडणार नाही. याला म्हणतात संकल्प. याला काय म्हणते? संकल्प. असा त्यांनी त्या ठिकाणी संकल्प केला. काळ नावाचा राजा आणि त्यांची पत्नी सुवर्णप्रभा या दोघांना सुद्धा त्या रात्री त्यांना स्वप्न पडले होते. आणि मग ते स्वप्न पडून जेव्हा जागी झाली तेव्हा त्यांनी त्या गौतमाची काय केली? स्तुती केली की या तुम्ही खात्रीने ज्ञानप्राप्ती करून घेणार. अशा प्रकारे त्यांनी म्हणजे पुन्हा पुन्हा पृथ्वी निनादत आहे, सूर्याप्रमाणे प्रकाशत आहे, नाही काय, आपण जे इच्छिलेले फळ आहे ते तुम्हाला मिळणारच. अशा प्रकारची त्या दोघाही पती पत्नींनी सिद्धार्थ गौतमाची स्तुती केली. आणि मग जेव्हा सिद्धार्थ गौतम चिंतनासाठी त्या झाडाखाली बसले तेव्हा त्यांच्या मनावर त्या वाईट वासनांनी इतका प्रहार केला की त्यांना असे म्हणत होते की ज्याला ते वाईट वासनांनी म्हणजे मार, ज्याला काही आपण मार म्हणतो का नाही, त्या मारांनी सिद्धार्थ गौतमाच्या मनावर आक्रमण केलं. काय केलं? आक्रमण केलं. आणि मग सिद्धार्थ गौतमाला असं वाटलं की आपल्याला ही माराची औलाद काय करतील? पराभूत करतील. आणि आपण जो काही ठरवला आहे, आपल्या मनातला जो काही हेतू आहे, उद्देश आहे, हा हेतू निष्फळ होईल. अशा प्रकारची भीती सिद्धार्थ गौतमाला वाटू लागली. आणि मग या दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या झगड्यात अनेक ऋषीमुनी वाहत गेले आहेत असं गौतमांना वाटलं होतं. सगळे ऋषीमुनी या वासनांच्या आक्रमणात काय झाले होते? झगड्यात बळी पडले होते. हे सिद्धार्थ गौतमाला माहीत होते. म्हणून आपल्या अंगचं जे काही धैर्य आहे त्यांना एकवटून सिद्धार्थ गौतम त्या माराला म्हणाला की माझ्यामध्ये काय आहे? माझ्यामध्ये श्रद्धा आहे, माझ्यामध्ये शौर्य आहे, शहाणपणा आहे. तुम्ही दुष्ट वासना माझा पराभव करू शकत नाही. नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे आटतील तशा प्रकारचं त्यांनी त्या वासनांबरोबर काय केला? झगडा केला, आक्रमण केलं. आणि मग शेवटी त्या वासनांनी सिद्धार्थ गौतमाला सोडून दिलं, नाही काय, समजलं का? समजलं ना? आता आहे ज्ञानप्राप्ती. चिंतन काळात उपजीविका करण्यासाठी 40 दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले. मनाची चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले व तो ताजा तवाना झाला आणि त्यांच्या अंगी शक्ती आली. अशा प्रकारे ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची पुन्हा तयारी केली. ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी गौतमाला 4 आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. 4 पायऱ्यांनी त्याने संपूर्ण ज्ञानप्राप्ती करून घेतली. पहिल्या पायरीच्या वेळी
त्याने तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग केला. त्यांच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास त्याला मदत झाली. दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली. तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा व सावधानता यांचे सहाय्य घेतले. चौथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी मनाच्या समतोलपणात शुद्धतेची आणि सावधानतेत समतोलतेची अवस्था आणली. अशा प्रकारे एकाग्र, पवित्र, निष्कलंक, निर्दोष, नम्र, चतुर, खंबीर आणि वासनाविरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले. चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्याचा मार्ग प्रकाशित झाला. त्याला स्पष्टपणे दिसून आले की जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानव जातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या. याप्रमाणे शेवटी 4 आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्याला एक नवा मार्ग दिसला. जेव्हा सिद्धार्थ गौतम चिंतन करण्याच्या उद्देशाने त्या पिंपळाच्या झाडाखाली बसले तेव्हा आपली उपजीविका करण्यासाठी रोज रोज भिक्षा मागायला जायचं काम पडलं नाही पाहिजे. यासाठी 40 दिवस पुरेल इतके अन्न त्यानं जमा केलं, गोळा केलं आणि मग त्या ठिकाणी ते चिंतन करण्यासाठी बसल्याच्या नंतर त्यांच्या मनावर जे काही मनाची जे चलबिचल करणारे जे काही दुष्ट विचार होते ते पहिल्यांदा संपूर्ण दुष्ट विचार मनातून काढून टाकले आणि मग ते काढून टाकल्याच्या नंतर गौतमाने अन्न सेवन केलं म्हणजे जेवण केलं आणि मग ते ताजेतवाने झाले आणि त्यांच्या अंगी शक्ती आली. अशा प्रकारे मग ते ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी पुन्हा चिंतनाची तयारी सुरू केली. आता ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी गौतमाला किती आठवडे ध्यानमग्न बसावं लागलं? 4 आठवडे. मग त्या ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ते 4 पायऱ्यांनी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. तर त्या 4 पायऱ्या कोणत्या? पहिल्या पायरीच्या वेळी जेव्हा ते ध्यानाला बसले, चिंतनाला बसले, तेव्हा पहिल्या पायरीच्या वेळी त्यांनी काय केलं? तर्कशक्ती आणि अन्वेषण यांचा उपयोग केला. म्हणजे वितर्क म्हणजे वितर्क विचार, त्याला काय म्हणते? वितर्क विचार हे पहिल्यांदा त्यांनी आपल्या मनातून काढून टाकलं आणि त्या ठिकाणी एकांतवास असल्यामुळे हे करणं, ही पहिली पायरी गाठणं त्यांना शक्य झाली. दुसऱ्या पायरीच्या वेळी त्याने त्यात एकाग्रतेची भर टाकली. एकाग्रता, मनाची एकाग्रता, चित्ताची एकाग्रता त्यामध्ये भर टाकली. आणि तिसऱ्या पायरीच्या वेळी त्याने मनाचा समतोलपणा म्हणजे मन स्थिर करणं, शांत करणं, एकाग्र करणं आहे की नाही? समतोलपणा, ना दुःखाकडे ना सुखाकडे, ना चांगल्या गोष्टीकडे ना वाईट गोष्टीकडे, याला समतोलपणा म्हणते. दुःखही नाही, सुखही नाही, वाईटही नाही आणि चांगलं नाही, याला समतोलपणा. आणि सावधानता, सावधान चित्ताने ते कसे राहत होते?
सावधान, आपल्या मनाविषयी सावधान, आपले मन इकडे तिकडे भटकू नये याविषयी, म्हणजे स्मृती, त्याला काय म्हणते, सावधान म्हणजे स्मृती जागृत होती त्यांची, पूर्णपणे त्यांचं लक्ष केंद्रित होतं. आणि मग चौथ्या पायरीच्या वेळी, शेवटची पायरी चौथी, मनाच्या समतोलपणात शुद्धतेची, मनाचा जेव्हा समतोलपणा आणला त्यांनी, त्यामध्ये शुद्धतेची भर टाकली आणि त्या सावधानतेत समतोलतेची अवस्था आणली. अशा प्रकारे त्या चारही ध्यानामध्ये त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. अशा प्रकारे एकाग्र, पवित्र, निष्कलंक, निर्दोष, नम्र, चतुर, खंबीर आणि वासनाविरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने ज्या समस्येने त्याला स्वतःहून सोडले होते, तो त्याची समस्या कोणती होती, की हे दुःख कशामुळे उत्पन्न होते, याचं कारण काय आहे, नाही का, ही त्यांची समस्या होती. या समस्येने त्यांना जेव्हा स्वतःहून सोडले होते, तर तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर, की याचं उत्तर काय आहे, दुःख का उत्पन्न होते, नाही, तर त्यावर त्यांनी त्यांचं लक्ष केंद्रित केलं. आणि 4 आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचा मार्ग प्रकाशित झाला. त्याला स्पष्टपणे दिसून आलं. काय दिसून आलं? या जगामध्ये 2 समस्या आहेत. किती समस्या आहेत? एक, जगामध्ये दुःख आहे, ही पहिली समस्या. आणि हे दुःख कसे नाहीसे करावे व मानव जातीला कसे सुखी करावे, ही त्यांची दुसरी समस्या होती. याप्रमाणे 4 आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा झाला, प्रकाशाचा उदय झाला, अज्ञान नष्ट झालं आणि ज्ञान उदयास आलं. त्यांना एक नवा मार्ग दिसला. नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसला, तेव्हा सांख्य तत्त्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती. त्याच्या मते जगातील व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व व एक निर्विवाद वस्तुस्थिती होती. तथापि दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता. सांख्य तत्त्वज्ञानाने ह्या प्रश्नाचा विचार केला नव्हता आणि म्हणून दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्याने आपले चित्त केंद्रित केले. स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती. त्याचा दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल. या दोन्ही प्रश्नांचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले. ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी, म्हणजे खरी ज्ञानप्राप्ती. याच कारणामुळे त्या पिंपळ वृक्षाला बोधी वृक्षे असे नाव मिळाले. प्रकाशाच्या प्राप्तीसाठी सिद्धार्थ गौतम जेव्हा चिंतनासाठी बसले, तेव्हा त्यांनी त्या सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला होता. त्यांच्या मनावर त्यांची पकड होती. परंतु त्या सांख्य तत्त्वज्ञानाने हे काही शिकवलं नव्हतं की दुःख नाहीसं कसं करावं, दुःख कोणत्या कारणामुळे उत्पन्न होते, ते नाहीसं कसं करावं, या प्रश्नाचा त्यांनी काही विचार केलेला नव्हता. म्हणून सिद्धार्थ गौतमाने दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. आणि मग त्यांनी आपला स्वतःलाच प्रश्न असा विचारला की सगळं मानव जातीला सगळ्यात या भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची आणि कष्टाची कारणे कोणती आहेत, असा त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला. आणि त्यांचा दुसरा प्रश्न होता की दुःख नाहीसे कसे करता येईल. या दोन्ही प्रश्नांचे त्यांना बिनचूक उत्तर मिळाले. आणि ते उत्तर म्हणजे काय आहे?
सम्यक संबोधी म्हणजे खरी ज्ञानप्राप्ती. ज्या झाडाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली म्हणूनच त्या झाडाला बोधिवृक्षे असे नाव मिळाले किंवा पडले.